एवरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲज प्रॉमिस्ड यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक थ्रू आपण काय अर्निंग जनरेट करू शकतो याबद्दल सर्व डिटेल माहिती सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. लिटरली एवढ्या नोट्स काढले. सो प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आपण स्टार्ट करूया फेसबुक. सो फेसबुकमध्ये चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे 10K फॉलोवर्स म्हणजेच 10,000 फॉलोवर्स आणि 60K म्हणजे 60,000 व्ह्यूजचा वॉच टाईम 1 मिनिट व्हिडिओ असायला पाहिजे, त्यावर व्हायला पाहिजे. हे दोघी क्रायटेरिया तुमचे फुलफिल झाले तर तुमचं फेसबुक मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला जे व्ह्यूज येतील त्यावर पैसे भेटतील. माझं जस्ट स्टार्ट केलं आहे, सो मला अजून काय भेटलं नाही आहे. ओके, नाव लेट्स मूव टू इंस्टाग्राम. सो इंस्टाग्रामवर 2-3 वेज आहेत अर्निंग करण्यासाठी. फर्स्ट म्हणजे इंस्टाग्राम मॉनिटायझेशन. इंस्टाग्राम मॉनिटायझेशनसाठी व्हिडिओचा रीच चांगला पाहिजे, ते मिलियन्समध्ये गेल्या पाहिजे आणि ते जेव्हा तुमचा रीच चांगला होतो ना तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा डॅशबोर्ड ॲक्टिव्ह होतो आणि तिथे तुम्हाला 1 बाय 1 ऑप्शन्स इलिजिबल होत राहतात. लाईक फर्स्ट ऑप्शन येतं ते गिफ्ट ऑप्शन, टिकमार्क येते त्याला. तुम्ही जे रील बनवता त्याच्या खाली एक गिफ्ट ऑप्शन येतो. जर तुमच्या रील थ्रू कोणी तुम्हाला गिफ्ट सेंड केलं तर त्याचे तुम्हाला पैसे माझं गिफ्ट ऑप्शन ऑन झालं आहे आणि मला हे आहे गिफ्ट ऑप्शन आणि याच्यात $100 झाले तरच तुम्ही विड्रॉ करू शकतात. माझे एवढे नाही आहे, 0 समथिंग आहे, 0.57. इथे तुम्ही बघू शकता कोणत्या रीलवर कोणी किती डॉलर सेंड केले आहे. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सेंड केलेले पण डॉलरमध्येच दिसतात शकतात. सो त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन. तर माझं सबस्क्रिप्शन ऑप्शनसुद्धा अनलॉक झालं आहे आणि जर कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे ते प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याचे पैसे तुम्हाला भेटतात. आणि हे आहे सबस्क्रिप्शन ऑप्शन. याच्यात माझं 0 बॅलन्स आहे कारण कोणी सबस्क्राईब केलं नाही अजून. आणि याच्यात तुम्ही अमाऊंट सेट करू शकता जी तुम्हाला हवी आहे. म्हणजे प्राईज, सपोज कोणी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याला किती प्राईज दिसायला पाहिजे. म्हणजे प्रीमियम चॅनलला फक्त, नॉर्मल चॅनल फ्री आहे, प्रीमियमला सबस्क्राईब केलं तर या प्राईजेस हे तुम्ही सिलेक्ट करू शकता, भेटतात. आणि थर्ड ऑप्शन आहे इंस्टाग्राम पार्टनर पेड प्रोग्राम. तो सध्या इंडियामध्ये इनॅक्टिव्ह आहे. म्हणजेच तुम्ही ज्या रील्स वगैरे पोस्ट करता त्यावर जे व्ह्यूज येतात त्यावर पैसे भेटणं ते इन्स्टावर नाही भेटत आहे सध्या. म्हणजे इन पास्ट खूप लोकांना भेटलेले आहे. जसं तो प्रोग्राम ॲक्टिव्ह होतो तसं तुमच्या एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला पैसे भेटतात. म्हणजे समजा तो प्रोग्राम 3 महिन्यासाठी आहे तर 3 महिने तुम्हाला पैसे भेटत जातात असं. तर सध्या तो इनॅक्टिव्ह आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राममध्ये बोनस ऑप्शन असायला पाहिजे. ते मला अजून आलं नाही आहे. सो ते आल्यानंतर तुम्हाला इन्स्टा पे करतं. तुम्ही जे पण पोस्ट करता, रील्स पोस्ट करता त्यासाठी तुम्हाला इन्स्टा पे करतं. सो असे 3 ऑप्शन्स आहे. सो सध्या माझी इन्स्टावरून काहीच अर्निंग नाही आहे, टू बी क्लिअर. इन्स्टावर माझ्या रील्सचे व्ह्यूज तुम्ही बघू शकता, 12 मिलियन, 5 मिलियन, 3 मिलियन. सो थँक्यू सो मच एव्हरीवन ज्यांनी सपोर्ट केला. अनदर ऑप्शन आहे जे इंस्टाग्रामवर ॲड्स वगैरे येतात, कोलॅबरेशन ॲड्स. इंस्टाग्रामवर कोलॅबरेशन थ्रू भरपूर पैसा मिळतो. म्हणजे जर तुमचे खूप सारे फॉलोअर्स असतील ना तर तुम्हाला खतरनाक पैसे भेटेल. माझे सध्या एवढे फॉलोअर्स नाही आहे तर मी 2-3 कोलॅबरेशन केले तर मी तेवढं सांगते तुम्हाला. फर्स्ट कोलॅब माझा होता बार्टर कोलॅब. बार्टर कोलॅबमध्ये काय असतं, एखादी कंपनी असते ती तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट सेंड करते, तुम्हाला रिव्ह्यू सबमिट करावा लागतो किंवा एखादी रील वगैरे पोस्ट करावी लागते जे त्यांनी सांगितलं ते पोस्ट स्टोरी. आणि त्यानंतर ते जे प्रोडक्ट असतं ते तुमचं असतं फ्री ऑफ कॉस्ट, त्या बदल्यात तुम्हाला रील द्यायची असते. सो बार्टर कोलॅबमध्ये तुम्हाला प्रोडक्ट फ्रीमध्ये भेटतं आणि त्या बदल्यात तुम्हाला रील वगैरे पोस्ट करावी लागते. आणि सेकंड असतं पेड कोलॅब. पेड कोलॅबमध्ये तुम्हाला प्रोडक्ट पण फ्री भेटतं प्लस ते त्यांचे काहीतरी चार्जेस सेट असतात की आम्ही तुम्हाला एवढं पे करू, तुम्हाला व्हिडिओ, रील, स्टोरी असं काहीतरी पोस्ट करावं लागेल. आणि जर ते तुम्हाला ॲक्सेप्टेबल असेल तर
तुम्ही करू शकता. जर तुमचे खूप सारे फॉलोअर्स आहे तर ब्रँड स्वतः येऊन तुमच्यापर्यंत, तुमचे जर खूप सारे फॉलोअर्स असतील तर ब्रँड स्वतः येऊन तुम्हाला विचारेल की तुम्हाला तुमचे चार्जेस काय आहे. सो तुम्ही ॲज पर तुमचे फॉलोअर्स वगैरे तुमचे चार्जेस सांगू शकता की पर रील मी इतके इतके घेते, पर पोस्ट मी इतके इतके घेते वगैरे वगैरे. सो आत्तापर्यंत मी एक पेड कोलॅब केला आहे. जास्त अमाऊंट नाही आहे, खूप छोटंसं अमाऊंट आहे. ते अजून मला भेटलं पण नाही आहे आणि ते अजून पोस्ट करायचं पण बाकी आहे. सेकंड मला बार्टर कोलॅब भेटला होता एक, आणि एक थर्ड कोलॅब भेटला होता तो म्हणजे रिफंडेबल कोलॅब. त्याच्यात तुम्हाला प्रोडक्ट परचेस करावं लागतं आणि त्याचं रील वगैरे पोस्ट करून मग त्यानंतर ते तुम्हाला रिफंड शेअर करतात. मी रिकमेंड करेल की जो रिफंडेबल कोलॅब असतो ना तो नका घेऊ, कारण खूप सारे लोक फेक असतात इन्स्टावर वगैरे. सो तुमचा टाईम वेस्ट पण होऊ शकतो. सो बेसिकली जर तुमचे फॉलोअर्स चांगले आहेत तर तुम्ही इन्स्टा पे पण नसेल करत तर तुम्ही कोलॅबरेशन थ्रू बऱ्यापैकी अर्निंग करू शकतात. सो थर्ड ऑप्शन आहे सगळ्यांचा फेवरेट, ते म्हणजे यूट्यूब. तर यूट्यूबचं सगळ्यांनाच माहिती आहे व्ह्यूजवर पैसे भेटतात, पण त्याचा पण एक क्रायटेरिया आहे. यूट्यूब मॉनिटाईज होण्यासाठी म्हणजे यूट्यूबवर तुम्हाला पेमेंट येण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहे, तो तुम्हाला आधी फुलफिल करावा लागतो. तो क्रायटेरिया म्हणजे एकतर तुम्हाला 4000 वॉच टाईम कंप्लीट पाहिजे, एल्स तुमचे 10 मिलियन व्ह्यूज झाले पाहिजे 90 डेजमध्ये, आणि 4000 वॉच टाईम तो तुम्ही 1 इयरमध्ये करू शकता. तर तुमचं यूट्यूब मॉनिटाईज होऊन जाईल आणि तुम्हाला यूट्यूब पे करेल तुम्ही जे व्हिडिओज वगैरे पोस्ट करणार त्यातून. ओके, इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर पेमेंट जनरेट करायची अजून एक मेथड आहे, ती म्हणजे विश लिंक. आता खूप सारे लोक ड्रेसेसचे फोटोज वगैरे पोस्ट करतात. तो सेम ड्रेस अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे इथे असतो. सो तो कोणाला आवडला तर तुमच्या लिंक थ्रू ती व्यक्तीने जर परचेस केलं तर त्याचं कमिशन त्या व्यक्तीला भेटतं. म्हणजे तुम्ही अमेझॉनवरून बाय करा किंवा त्या क्रिएटरच्या लिंक थ्रू, तुम्हाला तर सेमच आहे, बट ज्या व्यक्तीने मेहनत केली त्याला त्याचं थोडंसं श्रेय भेटतं म्हणजे सो विश लिंक हा पण एक ऑप्शन आहे जर तुम्ही इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब थ्रू अर्निंग करायचा विचार करत असणार. आणि ते इतकं इझी नाही आहे की तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट केला आणि तुम्हाला पैसे भेटत आहे. इतकी इझी गोष्ट नाही आहे, कोणतीच गोष्ट सोपी नसते. सो त्यासाठी तुम्हाला खूप 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 मेहनत घ्यावी लागते आणि ती मी जस्ट स्टार्ट केली आहे तर पेमेंट कुठून येणार. सो मी तुम्हाला माझ्या डॅशबोर्डचा फोटो पाठवते की मी कुठपर्यंत प्रोग्रेस केली आहे, त्यावरून तुम्ही गेस करू शकता की मला काही पेमेंट येतं आहे की नाही. सो मला आतापर्यंत यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या थ्रू काहीही मिळालेलं नाही आहे. ओन्ली कोलॅबरेशन जे असतात त्या थ्रू थोडंफार मिळालं आहे बस. हां, जर तुम्ही चांगलं ग्रो केलं चॅनलला तर इन फ्युचर तुम्ही नक्कीच खूप सारे पैसे कमवू शकता. आणि ज्या लोकांना वाटतं की व्हिडिओ बनवणं खूप इझी असतं, आता मी विदाऊट फॅन गरमीमध्ये बसली आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करते, कारण फॅन लावला तर आवाज येतो. खूप इझी आहे व्हिडिओ बनवणं आणि पोस्ट करणं, इतकं इझी नाही आहे ते. झोप बलिदान करावी लागते, टाईम बलिदान करावा लागतो. म्हणजे जॉब, कामं करून जो फ्री टाईम असतो ना माझा सगळा तो याच्यात टाकते मी. माहीत नाही हे सक्सेसफुल होईल की नाही, पण मला एक चांगला प्रयत्न करायचा आहे. सो तो सक्सेसफुल झाला तर वेल अँड गुड, नाही झाला तर मी स्टॉप करून देईल. पण हां, जोपर्यंत मी पूर्ण ट्राय नाही करत ना तोपर्यंत मी हार नाही मानणार. सो मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे लोक मला खूप 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 सपोर्ट करणार. तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी यूट्यूब कंटिन्यू करायला पाहिजे की स्टॉप करायला पाहिजे. जर तुम्ही बोलले स्टॉप कर तर विचार करेल, आणि जर बोलले कंटिन्यू कर तर अजून मेहनत करेल. सो प्लीज कमेंट. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार.